ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदूर पीकेपीएस संस्थेला 20,25,000चा नफा। अध्यक्ष सिद्धकोंडा मगदूम। संस्थेला चालू आर्थिक वर्षात 20,25,346चा नफा झाला असून 5% लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष सिद्धकोंडा मगदूम यांनी चंदूर येथील विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना केली। यावेळी त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं। कार्यदर्शी अनंतकुमार खुरपे यांनी अहवाल वाचन करताना संस्थेचे चालू आर्थिक वर्षात 2,326 सभासद असून 99,77,815 भागभांडवल आहे। 4,45,11,492 रुपयांच्या ठेवी असून संस्थेने 11,80,40,698 रुपये कर्ज वितरण केलं आहे। निधी 1,97,95,193 रुपये असून चालू आर्थिक वर्षात 20,25,346 रुपये नफा झाला असल्याचं सांगितलं। कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थिनी व मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी नितीन जमदाडे, अनिल पाटील, शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। या सभेस संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील, प्रतीक पाटील, उदयकुमार मगदूम, मल्लाप्पा धनगर, बाळू चौगुले, मनोज खिचडे, सरस्वती गुरव, प्रतिभा मंगसुळे, श्रावण अदके, संजय नाईक, शशिकांत मधभावे यांच्यासह वैशाली पाटील, अनिल पाटील, नितीन जमदाडे, शरद पाटील, महावीर मंगसुळे, विष्णू पाटील, भरत बिलवडे, दीपक मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी बजरंग रोडे, मांजरी।